आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक अक्षय भावळे. पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. मला आठवेना तुला आठवेना, मला आठवेना तुला आठवेना. कशी रात गेली कुणाला कळेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही न भाला पुरेशी न लाली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. अक्षय खूप मस्त झालं गाणं. थँक्यू. खूप छान झालं, खूप छान. परीक्षकांना विचारूयात. राहुल दादा. खूप छान गायलास अक्षय. थँक्यू सर. तुझा आवाज खूप छान आहे. फक्त हे गाणं गाताना ना सॉफ्टली गायला पाहिजे. त्याचं एक्सप्रेशन जे आहे ना, एखादी आपण बंदिश म्हणतो ना किंवा नाट्यगीत म्हणतो तसा तुझा फोकस लागला होता, जो हळूहळू हळू करून 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 होईल तुझं. आणि हे गायलास हे काय होतं माहिती का तुला? ही पहाडी होती. व्हेरी गुड. छान गायलास. थँक्यू. स्वप्नील दादा. अक्षय खूप छान गायलास. थँक्यू सर. आणि कुठे कुठे तुझी घाई होते जी तुला थोडंसं आवर घालायला लागतं या गोष्टींसाठी. जो टोन तू लावला होतास या गाण्यासाठी तो योग्य नव्हता. करेक्ट बोलला राहुल दादा. थोडासा हार्श टोन लागत होता तुझा. त्याला सॉफ्टर करायला पाहिजे. थोडंसं ना मेलो डाऊन करायला पाहिजे टोनला. पहाटे पहाटे या टाईपचा तू थोडासा व्हॉइसला मेलो डाऊन केलंस ना तर तो छान वाटेल, श्रवणीय वाटेल कानाला. ओके. बाकी छान तुझं गातोस. तयार आहेस. एकदम मस्त गातोस. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुला आता लक्ष दिलं पाहिजे. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू अक्षय.